एअरवे प्रेशर आणि रिलीज. हे प्रेशर आहे, हे रिलीज आहे. एअरवे प्रेशर, रिलीज, व्हेंटिलेशन. तर तुम्ही 4 गोष्टी सेट करता, पी हाय आणि पी लो आणि याचं ड्युरेशन टी हाय आणि टी लो. तर या 2 लेवलचं बायपॅप आहे हे. आणि दोघींमध्ये तुम्ही स्पॉन्टॅनियस ॲक्टिव्हिटी अलाउ करता. 2 लेवलचं बायपॅप आहे हे. पी लो इज युअर पीप, तर 5पर्यंत ठेवा किंवा 0पर्यंत. परंतु याच्यातही लंग व्हॉल्यूम पूर्ण 0पर्यंत रीच होत नाही, कारण की हा फार कमी ड्युरेशनचा असतो. हा बघा 0.5 to 0.8 सेकंड आहे. पी हाय 4.5 to 6 सेकंड आहे. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली हे तुमचं याच्यासारखंच झालं, ते इन्व्हर्स रेशोसारखंच, फक्त हा स्पॉन्टेनियस मोड पण आहे. तर याच्यामुळे काय आहे, तुम्ही पेशंटला स्पॉन्टेनियस घ्यायला लोअर सेडेशनला अलाउ करताय. व्हॉल्यू ट्रॉमा होणारच आहे, वर्क ऑफ ब्रिदिंग पण वाढणार आहे तुम्ही इथे जर ब्रिदिंग करणार असाल तर. आणि इतकं हाय प्रेशरवर तुमचं हे अफेक्टच होतं, काय म्हणतात त्याला, हिमोडायनॅमिक्स. तर प्रोलॉंग्ड हाय कंटिन्युअस पॉझिटिव्ह प्रेशर इंटरप्टेड बाय ब्रीफ लो प्रेशर, रेस्क्यू थेरपी आहे सिव्हिअर EIDSमध्ये. तर काय फायदा आहे, रिक्रुटमेंट होणार आहे, ऑक्सिजनेशन इम्प्रूव्ह होणार आहे आणि स्पॉन्टेनियस पण मेंटेन ठेवतो. बस. तर वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी केल्या ARDSमध्ये. तर हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेशन, हाय फ्रिक्वेन्सीमध्ये 100पर्यंत हाय फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन, तर 100पर्यंत तर नॉर्मल व्हेंटिलेटर करून घेतो. नंतर हाय फ्रिक्वेन्सी जेट व्हेंटिलेशन, तर याच्यासाठी सेपरेट व्हेंटिलेटर आहे. आणि हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटरी व्हेंटिलेशन, याच्यासाठी तर खूपच स्पेशल व्हेंटिलेटर लागतं, कारण की इथे फ्रिक्वेन्सी 2400पर्यंत गेली आहे. तर हे तरी जवळपासच होते, हे खूपच वर झालं. तर 3 to 5, 2 to 4 आणि मग 1 to 3 इथपर्यंत जातं हे. आणि याच्यात मग एक्सपिरेशन पण पॅसिव्ह आहे. तर सुप्रा फिजिओलॉजिकल RR आहे. RR वाढला की टायटल व्हॉल्यूम कमी होतो, बाकी काही नाही आहे. इवन तुमचा डेड स्पेसच्या पण खाली आहे हा व्हॉल्यूम. तर पीक एअरवे कमी होईल, टायटल व्हॉल्यूम कमी होईल, रिक्रुटमेंट जी आहे ती मेंटेन राहील, सायक्लिकल एक्सपान्शन वगैरे काही नाही होणार. म्हणजे लंग व्हॉल्यूम फारच कमी याच्यात चेंज होईल. तर थेअरीज काय काय आहे, कसं काम करतं, नॉर्मल म्हणतं कोणी व्हेंटिलेशन सारखंच काम करतं, कोणी म्हणतं मिक्सिंग होतं, कोणी म्हणतं डिफ्युजन होतं, डिस्पर्जन होतं, कोणी म्हणतं मिक्सिंग होतं आहे. वेगवेगळे फंडे मारले आहेत. इंडिकेशन्स पिडियाट्रिक जे काय पल्मोनरी असतील, कार्डियक असतील. नंतर कॉन्ट्रा इंडिकेशन काही स्पेसिफिक नाही आहे, प्रत्येकावर लिहू शकता तुम्ही की नॉट प्रूव्हन टू बी, मॉर्टॅलिटी बेनिफिट काही दिसत नाही आहे. फक्त हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटरी व्हेंटिलेशनमध्ये लिहिलं आहे की बच्चूंमध्ये सेफ आहे, इफेक्टिव्ह आहे, पण मॉर्टॅलिटी बेनिफिट काही दिसला नाही आहे. तर फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्ह प्रेशरमध्ये जस्ट हा PC किंवा VC आहे, फक्त 100पर्यंत रेट घेऊन गेलेले आहे, काही बेनिफिट दिसला नाही. मग जेटमध्ये तुमचं पुन्हा आता 1 to 3 मध्ये आहे, त्याच्या 3 to 4.5 नॉट सुपिरियर लिहिलं आहे. हा 1 to 3 2400 वेळेत. याच्यात एक्सपिरेशन पण पॉझिटिव्ह ॲक्टिव्ह आहे, सेफ आहे, इफेक्टिव्ह आहे, पण मॉर्टॅलिटी बेनिफिट काही नाही आहे.